जय श्री कृष्ण मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आई मला कसं लहान लेकरासारखंच दूध जास्त आणि चहा कमी देते. मला चहा आवडतो पण आई मला दूधच जास्त देते आणि चहा कमीच देते. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आज आहे एकादश आणि आज आम्हाला परत एकदा जायचं आहे अंगणवाडीमध्ये, कारण आपल्या लहान बाळासाठी किट आलेलं आहे ते घेण्यासाठी आज जायचं आहे. काल खाऊ आला, आज लहान बाळाला लागणारे काही वस्तू असतात त्या आपल्याला अंगणवाडीतून भेटत असतात, त्या आपल्याला आज भेटणार आहेत. ते आपण आज दाखवूयात. जर अंगणवाडीमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी असेल तर तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवूयात. आणि सध्या आपण चहा घेतोय, चहा घेऊया आणि लवकर लवकर जाऊया, कारण आज आहे एकादश आणि डब्बा पण घेऊन जायचा आहे. म्हणजे आमच्यासाठी बनवायचा शाबू वगैरे आणि तिकडे डब्बा घेऊन जाण्यासाठी जेवण, म्हणजे दोन्ही प्रकारचं जेवण आज बनवायचं आहे, उपासाचं पण आणि आपलं जेवणाचं पण, दोन्ही गोष्टी करायच्यात. म्हणून आज नक्कीच उशीर होणार आहे. तर फटाफट करूयात आणि निघूयात. पहिले अंगणवाडीमध्ये जाऊया, नंतर दवाखान्यात. आणि माझं काम व्हायचं आधी. हां, आणि आईचं काम पण बाकी आहे भरपूर, घरातलं रोजचं डेली रुटीन. चला तर मित्रांनो, आता आईचं पण सगळं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे अंगणवाडीमध्ये, कारण बाळाचं किट येणार आहे. ते किट घेण्यासाठी जायचं आहे आम्हाला. आणि खूप उशीर झाला, रोजच उशीर होतोय. उशीरचा हा शब्दच म्हणजे आम्हाला एकदम हे होऊन गेलाय. सारखा सारखा हा उशीर 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 होतच असतो, पण आज खूप उशीर झाला. हां, आणि अंगणवाडीमध्ये आम्ही जाणार आहे कशासाठी? बाळाचं किट घेण्यासाठी. तर बाळ आलं की बाळाचं सगळं सरकारकडून यायला चालू झालं आहे. कारण का? तर आम्ही आधीच अंगणवाडीमध्ये नाव लावलं होतं म्हणून मित्रांनो, तुम्ही पण जरूर नाव नोंदवा अंगणवाडीमध्ये आणि सरकारचा हा लाभ जरूर घ्या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपलं जे बाळ आहे ते सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालं आहे. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये काय सुविधा असतात ते तिकडे गेल्यानंतरच लक्षात येतात. कारण आपल्या डोक्यामध्ये काय असतं की सरकारीमध्ये सुविधा नसतील, व्यवस्थित बघणार नाहीत, असं काही नाही आहे. सगळं एकदम मस्त व्यवस्थित, सगळं बाळाची ट्रीटमेंट वगैरे सगळं एकदम छान प्रकारे करतात तिकडे. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला एक सजेशन देईन की तुम्ही सुद्धा असं कोण तुमचे नातेवाईक वगैरे असेल किंवा तुमच्या घरची कोणाची डिलिव्हरी वगैरे असेल तर नक्की तुम्ही पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदा तिकडचा अनुभव घ्याच. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की हा प्रायव्हेटमध्ये जाण्याची काही गरज नाही. तर असो, तर आता आपण निघूयात अंगणवाडीला, उशीर झाला आहे. तर चला बघूयात काय काय बाळासाठी किट येतं ते. झाली तयारी, निघाले आम्ही. ज्युपिटर घेतोस काय? हो, ज्युपिटर घेतो. हां, ज्युपिटर का कुठे ठेवायला? सामान बी राहतं आणि त्याला पण काढलं पाहिजे ना रोज, कारण तो बोलेल मला कुठेच नेत नाहीत फिरायला. उघडा गेट, गेट उघडू. हां, अच्छा चला. हे बघू शकता, ही आहे अंगणवाडी. बाळ जन्मल्यास काय करायचं नाही, बाळाची मालिश कशी करायची, बाळाची टाळू कशी करायची. ओपन
घरी जाऊन बघूया हा काय काय आहे. हम्म. बाळाचं किट आलं. काय काय दिले बघूया ना त्या सुटकेस मध्ये. ये सुटकेस में क्या है देखते हैं थोड़ी देर में. अच्छा लाईट लावायला लाईटच नाही आज. लाईट नाही आहे हो, माझ्या लक्षातच राहत नाही. आपल्या घरी आलेल्या बाळाचं पहिलं गिफ्ट सरकारकडून, ते पण किती छान पेटी हा. छान आहे. आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य. बेबी केअर किट. सरकार कोणतंही असो, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना भेटत असतात. असं जरुरी नाही की आता जे सरकार आहे तेच देतं. प्रत्येक सरकार ह्या गोष्टी देत असतं. पण हे धुवून वापरावं लागेल आकाश. हो ना, धुवून तर वापरावंच लागेल. हे काय आहे? ब्लँकेट. ब्लँकेट. दुसरं अजून ही गादी. बाळाची गादी. वाव, छान आहे, एकदम मस्त आहे. हो. आणि ही छत्री, काय? नेट, हे असं वर. जाळी, म्हणजे मच्छर चावू नये म्हणून. हा. अरे कपडे पण दिले. बाळाचे कपडे. वाव, काढून काढून दाखव. आणि एवढे मोठे मोठे दिले. टावेल वगैरे. न्यान्या. हे बघा. चाल, चौथा दिवस आहे आज. हम्म. हा. ते कपडे हे कपडे अंगात घाल. आणि ते टावेल होतं. छान छान. हे हात मोजे. हे हात मोजे आता घेऊन जाऊया. हात मोजे आहेत हे. पाय मोजे पण आहेत आणि हात मोजे पण आहेत. हे बघ. आणि हे खिलोना, खुळखुळा. खुळखुळा वगैरे. आणि याच्यात काय आहे काय माहित नाही. हे काय आहे रे? प्लास्टिक. ते गादीवरती टाकायसाठी. गाडीवर टाकायला. अरे हा, बापरे. त्याच्यातलं पण दाखव. आलो हा, थांबा थोडंसं. गिऱ्हाईक आलंय. हे डायपर. डायपर आहे. हे टेम्परेचर चेक करायचं मशीन आहे. आणि ते गरम काय आहे ते? हे तिला तिच्या असं बांधायला. बाळाला तीन आहे ना. हा, म्हणजे बाळाच्या आईला. असं करून बांधायचं. हा, छान छान छान. खूप छान आले ना सामान सगळं. पेटी सुद्धा. पेटीज किती छान आहे.